नमस्कार. मध्यंतरी एक ॲक्सिडेंट झाला आपला मुंब्र्याच्या जवळ. मुंब्र्याच्या इथे ट्रेनमधनं काही माणसं पडली आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर अशा घटना वारंवार होत असतात आपल्या इथे. त्याच्यावर मार्ग काय हे बघून ना खूप दुःख झालं. कारण मग या गर्दीवर काही उपाय नाही का असं कायम वाटतं. ॲक्च्युली स्पीकिंग, कारण 14-15 वर्षापूर्वी 2010-11 साली मी काही सूचना केल्या होत्या. पण तेव्हा कसं ऑर्कुट नंतर जस्ट फेसबुक आलं होतं, ट्विटर नव्हतं, आणखीन काही मार्ग नव्हता. ईमेल्स फार होत्या पण ईमेलनी कोणाला कळवायचं हे माहीत नव्हतं. त्यामुळे फेसबुकवरती मी पोस्ट दिली 2011 साली की मुंबईच्या ऑफिसच्या वेळा आहेत ना त्या स्टॅगर करूया. म्हणजे ऑफिस आणि सगळे व्यवहार यांच्या जर आपण वेळा जर काही स्टॅगर केल्या तर थोडं पुढेपाठी केल्या तर या गर्दीवरती नियंत्रण आणणं शक्य आहे. कारण गर्दी म्हणलं की इथे लोक दररोज येत असतात. मुंबईमध्ये लाखो लोक दर महिन्याला ॲड होत असतात आणि त्याच्यावरती काही आपण कायद्याने बंधन आणू शकत नाही. सकाळ, दुपार, रात्र या तिन्ही शिफ्टचा वापर करून जर आपण या समस्येवर मार्ग शोधला तर बहुतेक माझ्या मते समस्या सुटायला मदत होईल. आता असं आहे की मुंबईची जर भौगोलिक रचना बघितली तर साधारण निमुळतं टोक आहे मुंबईमध्ये. आता साऊथ मुंबई हे आपण जे म्हणतो रूढी, तर साऊथ मुंबई म्हणजे आपला कुलाबा ह्या साईडचा टोक, नेव्हीनगर, आणि त्या बाजूला बॅक बे आणि कप्परेडचं टोक. आणि आपण सगळे तिकडे प्रवास करणारे प्रवासी, कामानिमित्त, व्यवसायानिमित्त, धंद्यानिमित्त, सकाळपासून संध्याकाळपर्यंत कामानिमित्त आपण सकाळी तिकडे जातो आणि संध्याकाळी तिकडनं काम संपल्यावरती रात्री उशिरापर्यंत आपण घरी परत यायचा प्रयत्न करतो. त्यामुळे झालं तर काय की मुंबईमध्ये साऊथ मुंबईमध्ये बऱ्याच आस्थापनांचं असं एकवटीकरण झालं होतं. म्हणजे तिकडे सगळे एकवटले होते. सगळ्या हेडक्वार्टर्स होत्या कंपन्यांच्या, नंतर मोठी मोठी ऑफिसेस होती, होलसेल मार्केट्स होती, आहेत म्हणजे अजूनही. त्यामुळे तिकडे अर्थातच थोडा लोंढा हा साहजिकच जास्त. थोडं आपण जर सविस्तर विस्ताराने त्याच्यामध्ये जर बघितलं तर असं म्हणता येईल की थोडंसं टेक्निकॅलिटीमध्ये नको जायला पाहिजे आपण आत्ता. म्हणजे काय होतं आहे की एरिया म्हणजे मुंबईचा एरिया आणि त्याची लोकसंख्या यांचं प्रमाण व्यस्त आहे. तिथे किती स्क्वेअर फुटामागे किती लोक असावीत असे काही मापदंड आहेत, दंडक आहेत, नियम आहेत. पण अर्थातच ते काय आपल्याकडे फॉलो होत नाही. शिवाय रस्त्याची लांबी रुंदी आहे, वाहनांची संख्या यांचं व्यस्त प्रमाण खूप. याच्या अनुषंगाने इतर बऱ्याचशा समस्या अर्थातच येतात. जसं की पिण्याचं पाणी आहे, विजेचा पुरवठा, घरांची संख्या, दळणवळण तर आपण आहेच, आणि ह्याच्या अगेन्स्ट मूलभूत सोयीसुविधा किती अवेलेबल आहेत ह्याची गरज आणि मांडणी इत्यादी. थमरूलनुसार किंवा आंतरराष्ट्रीय ठोकताळे बघितले किंवा मापकं बघितली किंवा मानकं बघितली, प्रचलित ठोकताळे बघितले तर मुंबई ह्यात कुठेच बसत नाही खरं सांगायचं. कारण अकराळ विक्राळ, अजस्थ अनियमितता आणि अनधिकृत अस्वच्छता म्हणूया हा स्थायीभाव आहे ना आपला मुंबईचा. त्यामुळे आपण तसं म्हटलं तर आपण ह्याच्यात कुठेही बसत नाही. तर आपण एक मात्र नक्की करता येईल की आपण सगळ्यांनी ठरवलं तर नक्की आपण याच्यावरती मार्ग काढू शकू. ती इच्छाशक्ती मात्र प्रबळ हवी. त्याच्यामध्ये आपली सर्वांची इच्छाशक्ती आणि राजकीय पाठबळ या दोघांची आवश्यकता आहे. तर थोडंसं आणि म्हणतात ना काहीतरी आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग केलं पाहिजे एखाद्या समस्येवरती. आणि अशा प्रकारच्या समस्येवरती जर म्हटलं तर आउट ऑफ द बॉक्स थिंकिंगच हवं. तर थोडंसं असं करूया की आपण टायमिंग स्टॅगर करायचा प्रयत्न करूया. म्हणजे कसं आहे बघा, आता कसं आहे ह्याच्यामध्ये बरेच स्टेक होल्डर्स आहेत. म्हणजे असं एकट्याचं काम नाही की बाबा मी उद्या म्हटलं आणि काही टायमिंग बदलता आलं तर बदला, असं गव्हर्नमेंट पण सांगू शकत नाही आणि एखादी कंपनी पण ही डायरेक्टली आपल्याला सांगू शकत नाही. तर ह्याच्यामध्ये थोडंसं असं आहे की let all stakeholders come forward proactively, but under proper aegis of the government. Let the core group identify the functions of
each and every section department within the respective sector and entity. Let the group judiciously decide the working hour of these. Small amount of timing can be overlapped so as to facilitate interdependency of functions and roles. म्हणजे काय, काही फंक्शन अशी असतात की ती इंटरडिपेंडेबिलिटी असते, म्हणजे दोन्ही जणं जे दोन्ही प्रकारची लोक एकाच वेळेस काम करणं गरजेचं आहे, त्यांचं कायम एकमेकाशी संवाद चालू असतो. आणि काही फंक्शन अशी असतात की ती लगेच त्यांना ते ऑनलाईन किंवा रिअल टाईम त्यांची बॅकअप किंवा त्यांच्या सपोर्टची गरज नाही आहे आणि दोन्ही इंडिपेंडेंटली फंक्शन करत असतात. थोडंसं आपण बघूया, एक थोडंसं डिटेलमध्ये बघितलं. टू नेम अ फ्यू माय सजेशन्स. आता ह्याच्यामध्ये एक पार्ट घेतला आहे, म्हणजे ए ऑफिसेस इन अँड अराउंड CSMT आणि चर्चगेट. आता काय आहे की खूप मेजर ऑफिसेस आहेत आपली ही CSMT, म्हणजे पूर्वीचं विक्टोरिया टर्मिनस, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि चर्चगेट या 2 स्टेशनांच्या भोवती खूप मोठ्या प्रमाणावर ऑफिसेस आहेत. तर ती बघूया कुठली आहेत ती. यातली काही शिफ्ट पण झाली असतील, काही असतील अजूनही, तर ती थोडीशी एक नजर टाकूया. गव्हर्मेंट अँड सेमी गव्हर्मेंट हेड ब्रँच ऑफिसेस लाईक मंत्रालय आहे तिकडे, सचिवालय, सेंट्रल रेल्वे, वेस्टर्न रेल्वे, मुंबई महानगरपालिका, BST, पोर्ट ट्रस्ट, माझगाव डॉक, नेव्हल डॉकयार्ड, बऱ्याचशा नॅशनलाइज बँका, इन्शुरन्स कंपन्या, HPCL, BPCL, पोलीस हेडक्वार्टर्स वगैरे वगैरे. शिवाय आपल्या बऱ्याचशा कॉन्स्युलेट, एम्बसीज, नंतर हेड आणि ब्रँच ऑफिसेस ऑफ ग्रुप्स, म्हणजे मोठे जे ग्रुप्स आहेत जसं की लार्सन अँड टुब्रो, रिलायन्स, टाटा, हे सगळं इकडे एकवटलं आहे. तर बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आहे, प्रायव्हेट सेक्टर बँक्स आहेत, वर्ल्ड ट्रेड सेंटर आहे. शिवाय बरीचशी प्रायव्हेट ऑफिसेस आपली नरिमन पॉईंट एरियामध्ये, परेड एरियामध्ये, बॅक बे, फोर्ट, बेलाड इस्टेट, बेलाड पियर या एरियामध्ये एकवटलेली आहे. आणि ह्याच्या व्यतिरिक्त प्रिडॉमिनंटली होलसेल मार्केट्स ऑफ ऑल रेंजिंग फ्रॉम इलेक्ट्रिकल टू क्लोथिंग टू हार्डवेअर टू स्टेशनरी हे सगळी आहेत ती. क्रॉफर्ड मार्केट, मनीष मार्केट, मोहता मार्केट, फुले मार्केट, नागदेवी, तुम्हाला अब्दुल रहमान स्ट्रीट वगैरे, तुम्हाला जर एरिया आठवले, मंगलदास मार्केट, नंतर मोहम्मद अली रोड, दवा बाजार, कर्नाक बंदर आहे, प्रिन्सेस स्ट्रीट आहे, लॅमिंग्टन रोड, कारदेव मार्केट वगैरे वगैरे. थोडक्यात हे असे प्रचंड प्रमाणावर तिकडे आस्थापनं, व्यवसाय, ऑफिसेस असतात. आता असं नीट जर बघितलं तर 75 ते 80% ह्याच्यापैकी आस्थापनं आणि व्यवसायांची वेळा जर आपण दुपारी 2 ते रात्री 9 जर केल्या तरी फारसा फरक पडायला नसतो डे टू डे ॲक्टिव्हिटीजमध्ये. ही जणं सकाळी न जाता दुपारी 12-12:30 वाजता घरातनं निघून 2 वाजेपर्यंत ऑफिसला पोहोचतील आणि साधारण त्यांचं 8 तास ड्युटी, म्हणजे 9 वाजता तिकडनं सुटतील. म्हणजे ही एक प्रकारची स्टॅगर्ड झालं टायमिंग. थोडंसं आपण मध्यभागी येऊया, म्हणजे वरळी, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स वगैरे. तर काय होतं आहे ते तिकडे बरीचशी ऑफिसेस आता शिफ्ट झाली आहेत, नवीन आली आहेत. ती कोणत्या प्रकारची आहेत जरा बघूया आपण. म्हणजे MMRD आहे, प्रॉव्हिडंट फंडचं ऑफिस आहे, MSCB आहे, अडानी इलेक्ट्रिसिटी आहे. ही सगळी अशी कुठे बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स आहेत. त्याच्यामध्ये अशी बरीचशी ऑफिस, ICICI बँकेचंही आहे, नंतर बऱ्याचशा बँका आहेत, त्यांच्या सगळ्यांची हेड ऑफिसेस तिकडे आहेत. विसा ॲप्लिकेशन्स बरीचशी तिकडे ॲक्सेप्ट केली जातात, त्यांच्यासाठी आहे. मुंबई मेट्रो अर्थात मोठं त्यांचं आहे तिकडं ऑफिस. आणि शिवाय जर आपण बघितलं की सिप्ससारखे एरिया आहेत, म्हणजे थोडंसं आपण सेंट्रल आणि थोडंसं या साईडला आलो तर सिप्ससारखे एरिया आहेत किंवा बाकी कंपन्या ज्या आहेत IT वाल्या, थोडक्यात IT मध्ये कंपन्या, म्हणजे थोडक्यात TCS म्हणा किंवा जिओ म्हणा, नंतर L&T माइंडट्री म्हणा, आयगेट आहे, पटनी वगैरे वगैरे, ह्या ज्या म्हणजे कॉग्निझंट आहे, नंतर ॲक्सेंचर आहे, ह्या सगळ्या कंपन्या बऱ्याचशा सिप्समध्ये आहेत आणि अशा बऱ्याचशा विखुरलेल्या आहेत. तर कसं आहे की IT म्हटलं तर ती ITचे लोक कायमच कॉलवरती असतात, म्हणजे त्यांना विविध प्रकारे काम करावं लागतं, विविध वेळांना काम करावं लागतं, विविध देशांना पाठीमागे सपोर्ट म्हणून काम करावं लागतं. त्यामुळे 24 तास ते लोक कामावर आहेत असं म्हणायला हरकत नाही.
त्यामुळे ते एका बाजूला ठेवूया. आणि शिवाय काही ह्या एरियामध्ये थोड्याशा फॅक्टरी म्हणजे इंडस्ट्रीज अजून टिकून आहेत, मॅन्युफॅक्चरिंग ॲक्टिव्हिटीज असलेल्या, सदृश असलेल्या. म्हणजे त्याच्यामध्ये महिंद्रा अँड महिंद्रा आहे, थोडीशी लार्सन अँड टुब्रो आहे पवईची, नंतर गोदरेज इंडस्ट्रीज आहे विक्रोळीची. तर हे सगळं जर बघितलं, हा जर बी पार्ट बघितला, म्हणजे BKCची ऑफिसेस आणि थोडंसं या साईडला इकडे आपण आलो आणि आय टीवाले सगळे, म्हणजे बेसिकली सगळे आय टीवाले, मग ते कुठेही अगदी काम करत असू दे, तर त्यांचं जर टायमिंग आपण सेम म्हणजे दुपारी 2 ते रात्री 9पर्यंत ठेवलं तरी देखील मला वाटत नाही की असा डे टू डे ॲक्टिव्हिटीवरती खूप काही फरक पडेल. म्हणजे आपोआप एक सकाळची गर्दी टाळून त्या लोकांना दुपारी 2पर्यंत ऑफिसला पोचणं शक्य आहे आणि साधारण 9च्या सुमारास परत निघण्याकरता प्रवास करणंही शक्य आहे की रात्री ते घरी येऊ शकतात. 75 ते 80% ह्याच्यातली ऑपरेशन्स आहेत ना, तर त्यांचं आपण टायमिंग असं मला वाटतं की दुपारी 2 ते रात्री 10पर्यंत केलं तर फारसं काही आपण ॲफेक्ट होणार नाही असं मला वाटतं. थोडंसं आपण नाईट शिफ्टचा जर विचार केला तर बरीचशी ऑफिसेस म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट, सिडको म्हणजे मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन, तर MPCB आहे म्हणजे पोल्युशन कंट्रोल बोर्ड किंवा कोकण रेल्वे वगैरे, ही ऑफिसेस जी आपली नवी मुंबई साईडला आहे, किंवा ऐरोली, कळवा आणि बेलापूर हा जो इंडस्ट्रीयल पट्टा म्हटला जायचा किंवा अजूनही आहे, तिथे बरीचशी कॉल सेंटर्स आणि बॅक ऑफिसेस आहेत. तिकडे सिमेंट्स, भारत बिजली वगैरे अशी काही दिघा इथे इंडस्ट्रीज आहेत, ऐरोलीला आहेत. नंतर रिलायन्स इंडस्ट्रीजचं मोठं तिकडे हे नाव आहे, म्हणजे तिकडे त्यांचा एरिया आहे, तिकडे ऑपरेशन आहे, बरेचसे कर्मचारी तिथे काम करतात त्यांचे. तर ह्या सगळ्यांचं टाईम म्हणजे 75 ते 80% ह्याच्यापैकी आता प्रत्येक, असं मी म्हणत नाही की सगळ्यांनी तिकडे रात्री काम करावं, पण 75 ते 80% ह्याच्यात जी फंक्शन्स आहेत तर त्यांनी रात्री काम करायला काही हरकत नसावी. म्हणजे रात्री 10 ते सकाळी 6 ही जर शिफ्ट टायमिंग ठेवलं या सगळ्यांचं तर ते संयुक्तिक होईल. त्याच्यामध्ये काही आणि जर नीट विचार केला तर ह्या कमिटीने असं ठरवलं पाहिजे की प्रत्येक आस्थापन घेऊया किंवा कंपनी घेऊया किंवा गव्हर्नमेंट ऑफिस घेऊया, कुठलंही म्हणजे व्यवसाय घेऊया, तर याच्यामध्ये काही फंक्शन अशी असतात जसे की HR म्हणजे ह्युमन रिसोर्स किंवा अकाउंट्स, बॅक ऑफिस अकाउंट्स म्हणतो मी, हे यासारखी फंक्शन्स आहेत जे ती बजेटिंग, शेड्युलिंग, प्लॅनिंग, काही थोडक्यात यासारखी जर फंक्शन्स असतील तर त्यांची तिकडे 24 तास म्हणजे 8ही तास दिवसात त्यांची अवेलेबिलिटीची गरज नाही. तर ह्याचा आपण जर नीट विचार केला तर ह्याच्यातली काही प्रमाणात लोक म्हणजे 80% लोकं ह्याच्यातली जर आपण या टायमिंगप्रमाणे जर स्प्रेड केली तर व्यवस्थित पुढे चालायला हरकत नाही असं मला वाटतं. ह्याच्यामधलं कसं आहे की याचे फायदे जर बघितले तर खूप आहे. म्हणजे एक तर आपण टायमिंग स्टॅगर केल्यामुळे रिडक्शन तर होणार आहे ट्रॅफिकमध्ये आणि ट्रॅफिक कंजेशन म्हणजे जी वाहतूक कोंडी होती त्यातनं सुटका मिळण्याची शक्यता आहे. आणि दुसरा फार महत्त्वाचा भाग म्हणजे आता जर वीज आणि पाणी याचा जर वापर जर बघितला आपण, विजेचा आणि पाण्याचा वापर, तर विजेचं मॅक्झिमम डिमांड जी आहे म्हणजे सर्वाधिक वापर साधारण पीक जो येतो साधारण 11-11:30 सुमारास येतो. म्हणजे तर ते आपण जर नीट बघितलं तर पूर्ण महाराष्ट्रामधला पीक किंवा मुंबईमधला पीक हा 11 वाजता आहे. पाण्याचा सुद्धा वापर आता याच दिवसाच्या वेळातच खूप असतो. तर आपण जर ऑफिस टायमिंग जर स्टॅगर केली तर विजेची मागणी आणि पुरवठा आणि पाण्याची मागणी आणि पुरवठा हे बऱ्यापैकी स्ट्रीमलाईन व्हायची शक्यता आहे. आणि जसं अशा टायमिंगमुळे ईज ऑफ डुईंग बिझनेसला सुद्धा चालना मिळू शकते. कारण तर डायरेक्टली जरी इन्व्हॉल्वमेंट नसली तरी कायमच एक जर शांतपणे जर वेगवेगळ्या आपापल्या वेळेत काम करत असतील तर ईज ऑफ डुईंग बिझनेसला सुद्धा पाहायला मिळू शकते. आणि ही टायमिंग स्टॅगर केल्यामुळे जनरल जे लोक आहेत, जनरल मासेस जे म्हणतो, त्यांचाही अर्थात फायदा आहे. कारण त्यांनाही कुठे कम्युटिंगला, कन्व्हेन्सला किंवा एकंदरीत व्यवसाय करायला किंवा एकमेकाकडे जाऊन काही घेण्याचं असेल, वस्तू घेण्याची वगैरे काय असेल तर लाईफ इझी होईल नाही काय सगळ्यांचं. तर माझं सजेशन असंच आहे की स्टॅगर्ड टायमिंग करावं, एखादी कमिटी चांगली नेमावी, हाय पॉवर, त्याच्यामध्ये सगळे घटक असले पाहिजेत. म्हणजे अगदी वापरणाऱ्यापासून म्हणजे युजर्सपासून, कस्टमर्सपासून ते पुरवणाऱ्यापर्यंत गव्हर्नमेंटचे लोक असले पाहिजेत, पोलीस, नंतर सगळ्या आस्थापनाचे लोक असले पाहिजेत. आणि त्यांनी एक निर्णय घ्यावा की या प्रकारे टायमिंग करूया आपण. आणि असं नाही की हे डायरेक्टली आपण इम्प्लिमेंट करावं.
ते एखादा पायलट प्रोजेक्ट जर आपण हातामध्ये घेतला आणि जर एक बघितलं की या ठिकाणी आपण साधारण हे 2 महिने 3 महिने आपण हे करून बघूया, ही टायमिंग फॉलो करून बघूया, तर त्यातनं काय अडतं आहे, किती चांगलं आहे, किती वाईट आहे, ते बरोबर आहे का चूक आहे, किती त्रास होतो किंवा त्यांनी फायदे किती, तोटे किती, हे जर नीट अभ्यास करणं शक्य होईल. तर माझं अशी विनंती राहील की एक पायलट प्रोजेक्ट नक्की करावा आणि ह्याच्यावरती चर्चा तर नक्कीच व्हायला हवी आणि शिवाय ठोस कारवाईसुद्धा नक्की व्हावी अशी माझी एक विनंती आहे. तसेच मी सुचवत राहणारच आहे पुढच्या आणखीन एपिसोडमध्ये आपले काही सजेशन सूचना ज्या मी गेल्या जवळजवळ 13, 14, 15 वर्ष पेपरमध्ये लिहितो आहे, ईमेल केलेले आहे, अगदी प्राईम मिनिस्टर ऑफिसपर्यंत पण लिहिलेलं आहे, चीफ मिनिस्टर ऑफिसला पण ईमेल केलेली आहे आणि अर्थातच फेसबुक हा एकदम सर्वमान्य मार्ग होता आहे आणि सोपा सुलभ आहे. त्याच्यामुळे सुद्धा मी फेसबुकवरती बरेचसे असे सजेशन्स टाकलेले आहेत. तर त्याचा जर उपयोग झाला तर सगळ्यांचं लाईफ चांगलं होईल असं मला वाटतं. धन्यवाद. मिलिंद काळे. माझा नंबर आहे 9967057361. धन्यवाद.